दरम्यान पुण्यामधून सुद्धा अशीच एक बातमी समोर येते। पुण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे 2 कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आलेला आहे। एफडीए कडून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 1,97,93,042 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। या मोहिमेत 353 अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली आणि कारवाई दरम्यान खवा, स्वीट मावा, गाईचं तूप, खाद्यतेल, दूध, पनीर या सगळ्या पदार्थांचे एकूण 654 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले होते। यापैकी 216 नमुने हे कमी दर्जाचे आढळलेले आहेत। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। अभिजित, पुण्यामध्ये सुद्धा हा प्रकार आता उघडकीस आला आणि मोठी कारवाई खरं तरी म्हणावी लागेल। नक्कीच आपण पाहतोय की दिवाळी सणानिमित्त सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा हा उपक्रम जो आहे तो राज्य सरकार तर्फे राबवण्यात येतोय आणि याच विभागांतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ही सगळी कारवाई केलेली आहे। जी दुकानं मिठाई वगैरे विकतात त्या दुकानांना खरं तर छापेमारी करण्यात आली होती। ही मोहीम राबवण्यात आली होती आणि त्यानंतर जवळपास आता 2 कोटी रुपयांचा भेसळयुक्त माल जो आहे तो अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केलेला पाहायला मिळते। ज्यात खवा असेल, स्वीट मावा असेल, गाईचे तूप, खाद्यतेल, दूध, पनीर हे सगळे जे आहेत ते भेसळयुक्त पदार्थ होते आणि या सगळ्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले होते लॅबमध्ये आणि त्या आल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता जवळपास 1,97,93,042 रुपये किमतीचा हा सगळा जो साठा आहे तो आता या प्रशासनाकडून जप्त करण्यात आलाय। निश्चित अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी।